स्तनाची गाठ दुखत नसेल, तर त्याचं आपण डायग्नोसिस केलं नाही तरी चालतं का? उलट ज्या दुखणाऱ्या नाही गाठी त्या जास्त रेड फ्लॅग असतात असं मी म्हणेन. व्हेअरएज कॅन्सर इज मोस्ट ऑफ द टाइम पेनलेस आणि हेच ते मेन कारण आहे की बायका ह्याला इग्नोर करतात. आता जर का स्तनाचं कॅन्सर असेल, तर त्यासाठी केमोथेरपी ही फक्त केली तर चालते का त्याची ऑपरेशन करावंच लागतं? जे अर्ली स्टेजचे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये सर्जरी असते. पण सर्जरी म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढलीच पाहिजे असं नाही. कारण आता मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये कॉन्झर्विंग सर्जरी केली जाते. म्हणजे फक्त तेवढा लंप काढतो. आपण पूर्ण ब्रेस्ट नाही काढत. 2026 मध्ये केमोथेरपी तितकीच वेदनादायक राहिली का? किमोथेरपी म्हणजे सिंपल सलाईनमधली औषधं असतात. ते काहीही दुखत वगैरे नाही. एक तर पहिले किमोथेरपीचेच औषधं ॲडव्हान्स झालेले आहेत, आधुनिक झालेले आहेत आणि आमच्याकडे आता असे भरपूर औषधं आहेत की ज्यांनी त्याचे साईड इफेक्ट कमी करतात. त्यामुळे आता पूर्वीसारखे साईड इफेक्ट्स राहिलेले नाही आहेत. केमोथेरपीमुळे केस जातातच का? प्रत्येक किमोथेरपीने केस जातात का तर असं नाहीये. काही किमोथेरपीने बऱ्यापैकी हेअर लॉस होतो 80-90%. काही किमोथेरपीज हलकी असतात. त्यांनी एवढा मॉडरेट काइंड ऑफ हेअर लॉस होतो आणि काही थेरपीज आहेत जसं इम्युनोथेरपी टार्गेट त्यांनी हेअर लॉस होत सुद्धा नाही. शेवटची तुमची किमोथेरपी झाल्यानंतर 3 आठवड्यामध्ये हेअर ग्रोथ चालू होते आणि बाय 6 मंथ्स तुमची ऑलमोस्ट ओरिजिनल केस परत येतात. स्पर्श करून कॅन्सर पसरतो. हा अजिबातच हे खरं नाहीये. बायोप्सी जर का केली ब्रेस्ट कॅन्सरची, स्तनाच्या कॅन्सरची, तर मग त्यामुळे कॅन्सर पसरतो. कॅन्सर हा एक शब्द आणि क्षणात सगळं थांबतं. भीती, गैरसमज, अफवा आणि शांतता. बायोप्सी केली तर कॅन्सर पसरतो का? दुखत नाही म्हणजे धोका नाही का? केमोथेरपी म्हणजे असह्य वेदना आणि आयुष्यभराचे परिणाम, आणि कॅन्सर झाला म्हणजे सगळं संपलं? हे प्रश्न आजही हजारो कुटुंबियांच्या मनात आहेत, पण त्याची उत्तरं किती जणांना खऱ्या अर्थाने माहित आहे? आज आपण भीतीच्या पलीकडे जाऊन विज्ञान, अनुभव आणि सत्य यांच्याशी संवाद साधणार आहोत. स्तन, सर्व्हायकल आणि ओव्हेरियन कॅन्सर भोवती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि लवकर निदान म्हणजे आयुष्य हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा पुराणिक. तर चला, भीतीऐवजी माहितीची सुरुवात करूया. डॉक्टर रेश्मा, थँक्यू सो मच. आज आपण वर्ल्ड कॅन्सर मंथ मध्ये आहोत आणि वेन वी आर सेलिब्रेटिंग दॅट, थँक्यू सो मच ही एक चर्चा करण्याबद्दल. इट्स माय प्लेजर आणि या निमित्ताने आपल्याला सोसायटीमध्ये कॅन्सर अवेअरनेस करता येत आहे. याबद्दल मी पण थँकफुल आहे. सो आता इतक्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट नंतरही कॅन्सर भोवती इतकी भीती का आहे म्हणजे? कॅन्सर म्हणलं तर भीती ही येतेच लोकांमध्ये. याचे मेन कारणं म्हणजे कसे आहेत, की पूर्वी कॅन्सरवरती जी औषधं होती, ते एवढे अगदी अद्ययावत नव्हते, एवढे ॲडव्हान्स नव्हते. तर त्याचे साइड इफेक्ट्स खूप असायचे. त्यामुळे लोकांमध्ये ते कॅन्सर म्हटलं, की त्याच्या ट्रीटमेंटविषयी ही प्रचंड भीती होती. सो खूप घाबरायचे. आणि लोकांना पहिले अवेअरनेस नव्हतं, की त्याची लक्षणं काय आहेत. त्यामुळे बरेचसे पेशंट लेट डायग्नोज व्हायचे आणि लेट डायग्नोज झाल्यामुळे ते बरे व्हायचे नाही. तर या कारणामुळे असं झालं, की अरे कॅन्सर झाला म्हणजे पेशंटचा त्या मृत्यू होणारच त्या आजाराने. तर हे एक समज खूप डीप रूटेड झाला या सोसायटीमध्ये आणि त्याच्यामुळे ती भीती अजूनही इतक्या ॲडव्हान्स म्हणजे आता 2026 मध्ये येऊन सुद्धा ही भीती आहेच आहे राइट. समाजामध्ये. तर मी तरी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आणि ते ऐकून मला पण भीती वाटलेली, की बायोप्सी जर का केली ब्रेस्ट कॅन्सरची, स्तनाच्या कॅन्सरची, तर मग त्यामुळे कॅन्सर पसरतो. म्हणजे हं. ॲक्चुअली ते त्याचं निदान करण्याचं साधन आहे. पण तरीही आज असे गैरसमज आहेत. बरोबर आहे. तर ही भीती पेशंट्सला ओपीडीमध्ये सुद्धा खूप वेळा मला ते विचारतात, की बायोप्सी करून ते अजून पसरणार नाही ना? तर आपण आहे ना, जसं म्हणलं तर सायंटिफिक यानी बोलूया, की हं. ह्याच्यावरती ॲक्चुअली एक रिसर्च आहे, की बायोप्सीज केल्याने, की असं कधी झालंय का, की कोणाचा कॅन्सर पसरला? तर ह्याच्यावरती देअर इज अ नेग्लिजिबल म्हणजे लेस दॅन 1% असा आहे, की यांनी कधीही असा हा कॅन्सर पसरलेला नाही. त्यामुळे या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगायचं, की बायोप्सी करायला तुम्ही अजिबात घाबरू नका. यांनी कॅन्सर कधीही पसरत नाही. मग ती ब्रेस्ट बायोप्सी असो, एखादं सुपरफिशियल अवधान आहे, जसं सर्व्हायकल नोड आहे, इन्ग्वायनल नोड आहे, याची बायोप्सी करून कधीही कुठलाही कॅन्सर पसरत नाही. आणि बायोप्सी नाही केली, तर तुमचं निदान कसं होणार? आणि निदान नाही झालं, उलट बायोप्सी न करता निदान तुमचं अडून राहतं आणि त्या हं. निमित्ताने तो कॅन्सर उलट पसरेल. तर बायोप्सी करून, निदान करून आम्हाला तो कळेल, की हा कॅन्सर कुठला आणि आम्हाला त्याच्यावर तुम्हाला योग्य ट्रीटमेंट देता येईल. त्यामुळे बायोप्सीला अजिबात घाबरायचं कारण नाहीये. ओके. आता सौम्य जो फायब्रॉइड असतो आणि जो धोकादायक असतो, याच्यातला फरक काय? आणि जर का सौम्य फायब्रॉइडचे आपण ऑपरेशन नाही केलं, तर त्याने पण कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं का? बऱ्याच यंग मुलींना फायब्रोएडिनोमा अशा गाठी असतात ब्रेस्टमध्ये. बघा कसं असतं, की सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतात असं नाहीये. तर काही गाठी हं. बिनाईन असतात, जसं फायब्रोएडिनोमा. तर पण त्यांना आपण कितीही समजवलं, की तुम्ही घाबरू नका, ही बिनाईन गाठी याचं काय? तरी त्यांच्या मनात ती भीती असते, की हिचं पुढे जाऊन कॅन्सर नाही ना होणार. तर फायब्रोएडिनोमाचा कधीच कॅन्सरमध्ये रूपांतर होत नाही. फायब्रोएडिनोमा हे ब्रेस्टमधल्या फायब्रस टिश्यूमधून ओरिजिन झालेलं असतं. कॅन्सर कुठून ओरिजिन होतं? त्याच्यातल्या ज्या ग्रंथी असतात, मिल्क प्रोड्युसिंग ग्रंथी असतात, अल्व्हिओलाय किंवा डक्ट त्याच्यातून कॅन्सर. सो या दोन्हीचं ओरिजिनच
वेगळं आहे. त्यामुळे हे ज्या बिनाईन गाठी असतात फायब्रस टिश्यू सारख्या किंवा चरबीच्या गाठीसारख्या, ह्या कधीच कॅन्सरमध्ये रूपांतर होत नाही. त्या तुम्ही जनरली, आणि आम्ही त्याची सर्जरी सुद्धा ऍडवाइस करत नाही, पण त्याचं कॅन्सरमध्ये कधीच रूपांतर होत नाही. ओके. सो जर का स्तनाची गाठ दुखत नसेल, तर त्याचं आपण डायग्नोसिस केलं नाही तरी चालतं का? उलट ज्या दुखणाऱ्या नाही गाठी त्या जास्त रेड फ्लॅग असतात असं मी म्हणेन. म्हणजे प्रत्येक गाठ मी जसं म्हणलं ही कॅन्सरचीच असते असं नाही. तर आता ब्रेस्टमध्ये ज्या गाठी असतात त्या बिनाईन असू शकतात, जसं फायब्रोएडेनोमा, किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस इन्फेक्शन असतं, ॲब्सेस असतं. कधी-कधी लागलं तर हिमॅटोमा होतो. तर जनरली ह्या गाठी पेनफुल असतात, किंवा बिनाईन ब्रेस्ट डिसीजेस झालं, मॅस्टायटिस झालं, डक्टायटिस झालं. तर हे इन्फ्लेमेटरी डिसीजेसमध्ये उलट पेन होतं. तर पेन असलेलं ज्या गाठी असतात त्या मोस्ट लाईकली इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशनशी रिलेटेड असतात. व्हेअरएज कॅन्सर इज मोस्ट ऑफ द टाईम पेनलेस. आणि हेच ते मेन कारण आहे की बायका ह्याला इग्नोर करतात, की त्याला पेनच होत नाही तर आम्ही डॉक्टरांकडे कशाला, आहे गाठ राहू दे, त्याला तर दुखत, ती थोडीच दुखतीये ना आपल्याला. त्यामुळे राइट. उलट या निमित्त त्या कारणाने तर लोक जातच नाहीत. पण लक्षात ठेवा, पेनलेस जरी गाठ असेल किंवा पेनफुल, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि पेनलेस असेल तर ती उलट कॅन्सर असण्याची शक्यता जास्त आहे. ओके. आता जर का स्तनाचं कॅन्सर असेल, तर त्यासाठी केमोथेरपी ही फक्त केली तर चालते का त्याची ऑपरेशन करावंच लागतं? ओके. तर बऱ्याच बायकांना ही खूप भीती असते, आणि आपण जेव्हा त्यांना ब्रेस्ट पूर्ण काढायला सांगतो, हा एक खूप मोठा सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट असतो. राइट. हे खूप अंडर एस्टिमेटेड गोष्ट आहे. पण त्या लेडीसाठी पूर्ण ब्रेस्ट काढणं ही खूप एक सायकॉलॉजिकल एक धक्का असा आहे जसे बॉडी तिचे जसे इमेजसाठी. तिचे केस काढायला हो, म्हणजे ते जातात सुद्धा. ते दॅट इज सुद्धा. अल्सो द राइट. सिमिलर वे हा पण एक बॉडी इमेजसाठी एक सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट खूप होतो. तर आता तुमचा पहिला प्रश्न म्हणजे की प्रत्येक जे अर्ली स्टेजचे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये सर्जरी असते. पण सर्जरी म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढलीच पाहिजे असं नाही. कारण आता मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये कॉन्झर्व्हिंग सर्जरी केली जाते. ओके. म्हणजे फक्त तेवढा लंप काढतो. आपण पूर्ण ब्रेस्ट नाही काढत. ओके. असं फार काही पेशंट्समध्येच होतं, की ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॉन्झर्व्हिंग सर्जरी पॉसिबल नाहीये. त्यामुळे आता मला सगळ्या लेडीजला हे सांगायचंय, की तुम्हाला कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढणारच असं नाही. आणि अगदीच एखाद्यावर वेळ आली, पूर्ण काढायची असेल, मल्टीफोकल असेल, तर त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन टेक्निक्स असतात. तर त्याच्यामध्ये ओके. अगदी ब्रेस्ट पहिल्यासारखं रिकन्स्ट्रक्ट करता येतं. त्यामुळे आम्ही ही पूर्ण काळजी घेतो, की पेशंटची सायकॉलॉजिकल सुद्धा आम्ही तेवढीच काळजी घेऊ, की पूर्ण ब्रेस्ट जरी काढायची वेळ आली तरी वी रिकन्स्ट्रक्ट सो दॅट शी इज मेंटली अल्सो व्हेरी हॅपी. तर सो आता मला असं वाटतं, की कॅन्सर हा शब्द किंवा कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सर हे पहिले घाबरवतात. हा शब्द घाबरवतो आणि त्यानंतर दुसरा घाबरवणारा शब्द असतो तो केमोथेरपी. म्हणजे बरोबर आहे. मोर हो, दॅन सर्जरी हो. केमोथेरपी ही जास्त खूप भीती वाटते. भीती वाटते. सो आजच्या काळातही 2026 मध्ये केमोथेरपी तितकीच वेदनादायक राहिली का? ओके. पेशंटच्या मनात अजूनही भीती आहे, की किमोथेरपी असे मला विचारताय, दुखेल का? हं, किमोथेरपी म्हणजे सिंपल सलाईनमधली औषधं असतात. ते हं. काहीही दुखत वगैरे नाही. पहिले किमोथेरपीचे औषध एवढे ॲडव्हान्स नव्हते, आणि त्याचे साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी आमच्याकडे एवढे औषधं नव्हते. पण गेल्या एक 20 वर्षात एक तर पहिले किमोथेरपीचेच औषधं ॲडव्हान्स झालेले आहेत, आधुनिक झालेले आहेत, आणि आमच्याकडे आता असे भरपूर औषधं आहेत, की ज्यांनी त्याचे साइड इफेक्ट कमी करतात. ओके. त्यामुळे आता पूर्वीसारखे साइड इफेक्ट्स राहिलेले नाहीयेत. अगदी बारीक-सारीक मळमळ, थोडंसं चव खराब लागणं, थोडा थकवा, अंग दुखणं, माईल्ड तोंड आल्यासारखं, हे अगदी मिनिमल साइड इफेक्ट्समध्ये किमोथेरपी अतिशय सुसह्य झालेली आहे. सो केमोथेरपीमुळे केस जातातच का आणि ते परमनंटली जातात का? ओके. आणि नो. प्रत्येक केमोथेरपीने केस जातात का? पहिला प्रश्न म्हणजे की प्रत्येक किमोथेरपीने केस जातात का? तर असं नाहीये. काही किमोथेरपीनी बऱ्यापैकी हेअर लॉस होतो. 89-90%. काही किमोथेरपीज हलक्या असतात. त्यांनी एवढा मॉडरेट काइंड ऑफ हेअर लॉस होतो, आणि काही थेरपीज ज्या आहेत, जसं इम्युनोथेरपी टार्गेट, त्यांनी तर हेअर लॉस होत सुद्धा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकांच्या मनात असतं, की कायमचे केस जातील, असं अजिबात नाहीये. शेवटची तुमची किमोथेरपी झाल्यानंतर 3 आठवड्यामध्ये हेअर ग्रोथ चालू होते, आणि बाय 6 मंथ्स तुमचे ऑलमोस्ट ओरिजिनल केस परत येतात. आणि थर्ड थिंग म्हणजे आता हेअर लॉस कमी करण्यासाठी ज्या किमोथेरपीजनी बऱ्यापैकी हेअर लॉस होतो, आपल्याकडे एक सिस्टम आहे ज्याला आपण कूलिंग कॅप म्हणतो. तर प्रत्येक एमओसीच्या सेंटरमध्ये ही कूलिंग कॅप अवेलेबल आहे. जर का ती कूलिंग कॅप किमोथेरपीच्या वेळेस आपण बसवली, तर हेअर लॉस बऱ्यापैकी प्रिव्हेंट होतो. आणि वॉव! सोशली तुम्हाला असं तुम्ही सोशली असं कोणाला वाटणार पण नाही, की तुम्हाला किमोथेरपी चालू आहे. ओके. हं. सो आता बरेच कुटुंबांना केमोथेरपी आधी परवडणारी नव्हती. हं. ती हो, खूप महाग हो, होती. हो. आजही तितकीच महाग आहे, की आज काही ओके, कारणास्तव किंवा ओके, सप्लाय ओके. वाढल्यामुळे ओके. तर अजूनही काही लोकं जेव्हा कॅन्सरचं निदान आम्ही त्यांना सांगतो, तर ते अर्धी भीती त्यांच्या मनात हीच असते, की आपल्याला हे परवडणारच नाही. हं, आणि त्याच्याने ते एवढे घाबरून जातात, की म्हणजे पुढचं पण प्रश्न आम्हाला विचारत नाही. तर सगळ्या लोकांना मला असं सांगायचं आहे, की पहिले तर किमोथेरपीमध्ये आता जेनेरिक औषधं आहेत. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट कॉस्ट तशीही खूप कमी झालेली आहे.
ॲज फार ॲज काही औषध आहेत, जसं टार्गेटेड मेडिसिन्स आणि इम्युनोथेरपी जे आपण कॉस्टली समजतो, तर हं. त्याच्यामध्ये आता असिस्टंट प्रोग्राम आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 2+1 व्हायल फ्री किंवा 3 सायकलवरती 1-2 सायकल फ्री. काही-काही असे पण असतात 9 महिने ट्रीटमेंट घेतलं तर लाईफ टाईम फ्री. तर एवढ्या सगळ्या स्कीम झालेल्या आहेत, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम्स पेशंट्स कॅन अफोर्ड, म्हणजे आता ते घेऊ शकतात इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी असे औषधं. आणि अगदीच जे खूप गरीब लोकं असतात बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये खूप सारे स्कीम्स आहेत. हं. आपली महात्मा फुले योजना आहे, प्रधानमंत्री योजना आहे. या सगळ्या ह्याच्या आयुष्यमान भारत या सगळ्या ह्याच्यामध्ये तर मेडिसिन्स फ्रीमध्ये मिळतात. सो किमोथेरपी ही आता डेफिनेटली प्रत्येकाच्या आवाक्यात आलेली आहे. ओके. आता जर का आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोललो, तर मग सर्व्हायकल कॅन्सरवर एक इंजेक्शन आहे किंवा लस आहे. अ, ती लस कितपत सुरक्षित किंवा सेफ आहे? तर सर्व्हायकल कॅन्सर विषयी सुद्धा काही भीती आहे लोकांमध्ये. त्यांना वाटतं की काही दिल्याने काही, कारण छोट्या मुलांना द्यायचं असतं, तर हं. प्रत्येक पॅरेंट्सला राइट. भीती वाटणारच. तर सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सीन आता आपण खूप वर्षांपासून वापरत आहे आणि आतापर्यंत आपण ज्यांना दिले, तर असं कधीही कुठलाही फार सिव्हिअर साइड इफेक्ट असा त्याच्यात कधीही आढळून आलेला नाही. सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सीन हे अतिशय सेफ आहे. 9 ते 14 वर्षाच्या मुला-मुलींमध्ये ते दिलं जातं आणि कुठलाही त्याचा गंभीर असा साइड इफेक्ट नाहीये. मायनर फ्लू व्हॅक्सीन दिल्यावर एखादा ताप वगैरे येतो, ते पलीकडे त्याचा काही नाही. इनफॅक्ट त्याचे फायदे अतिशय जास्त आहेत. जर 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना दिलं, तर सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन आणि मुलांमध्ये होणारे बाकीचे आजार याचं ऑलमोस्ट 100% एफिकसी आहे. त्यामुळे हे व्हॅक्सीनला न घाबरता सगळ्या पेरेंट्सनी त्यांच्या मुलांना व्हॅक्सीन अवश्य दिले पाहिजे. सो असं एक ऑब्झर्वेशन आहे इन जनरल, की सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर हे जे महिलांना होणारे कॅन्सर आहेत, याच्याबद्दल आज त्यातल्या त्यात 5 वर्षापूर्वी जितकं अवेअरनेस नव्हतं, तितकं आता राहिलेलं नाहीये. खूप जास्त अवेअरनेस झालेलं आहे. तरी पण त्याची अर्ली स्क्रीनिंग होत नाही. हो. तर ते असं आजही असं का आहे? लोकं असं म्हटलं तर जेव्हा हेल्थ असतं तर थोडंसं दुर्लक्ष करतातच. हं. ते इतके सिंपल स्क्रीनिंग मेथड्स आहेत, की ब्रेस्टसाठी प्रत्येक बाईने 40च्या वरती एक मॅमोग्राम करावा वर्षातून एकदा आणि पॅप स्मिअर सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सीनसाठी 3 वर्षातून एकदा 21 ते 65 वर्षामध्ये ते करू शकतात. ते एवढं सिंपल स्क्रीनिंग आहे, जे अतिशय कमी दरातले आहे. तर ते एवढ्या लोकांमध्ये हे अवेअरनेस झालं पाहिजे, की त्यांनी हे स्क्रीनिंग करावं. हं. ॲज फार एज ओव्हेरियन कॅन्सर इज कन्सर्न्ड आपल्याकडे डेफिनिटिव्ह स्क्रीनिंग मेथड्स नाहीयेत. पण आपण म्हणू शकतो, की 40शी नंतर प्रत्येकाने एक अॅन्युअल हेल्थ चेकअप करावा, की ज्याच्यामध्ये एक पोटाची सोनोग्राफी, CA-125 असे काही ट्यूमर मार्कर जर त्यांनी केले, तर ओव्हरी कॅन्सर सुद्धा असा एक आजार आहे, जो थोडासा लवकर निदानास येऊ शकतो. त्यामुळे राइट, हे अवेअरनेस होणं गरजेचं आहे. राइट. आता एमओसीच्या आपल्या एका पॉडकास्टवर एक कोणीतरी प्रश्न विचारलेला, कॉमेंट केलेली, की स्पर्श करून कॅन्सर पसरतो का? ओके, सो ह्याच्यावर ओके. तुमचं काय मत आहे? ओके. सो हे आमचे पेशंटचे रिलेटिव्हज बऱ्यापैकी विचारतात, की पेशंटची सोबत आम्ही एक रूम शेअर केली, तर हं. एक वॉशरूम शेअर केलं तर चालेल का? किंवा त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आलो, तर मग मला पण तो कॅन्सर होईल का? तर हा एक खरंच म्हणजे धिस इज अ मिथ इन द सोसायटी, की हा अजिबातच हे खरं नाहीये. कॅन्सर असा ड्रॉपलेट स्प्रेड किंवा एक कॉमन रूम किंवा वॉशरूम वापरून अजिबात पसरत नाही. कॅन्सर हा तसा पसरतच नाही. त्यामुळे तुम्ही हे अजिबातच खरं नाहीये, की कॅन्सर हा बाय कॉन्टॅक्ट और बाय ड्रॉपलेट हा स्प्रेड होत नाही. राइट. सो आता वर्ल्ड कॅन्सर मंथ आहे ऑलमोस्ट हा. त्यामुळे तुम्हाला जर का श्रोत्यांना एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे या प्लॅटफॉर्म थ्रू, जो तुम्हाला आजपर्यंत तुम्ही दिला नाहीये किंवा तुम्हाला पोटतिडकीने द्यावासा वाटतो, तर तो एक काय असेल? अ, मला सगळ्यात महत्त्वाचा संदेश असा द्यायचा आहे, की लोकांना असं वाटतं, की अरे आपण यंग आहोत, आपण तर हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतोय, तर आपल्याला हा आजार कधीच होऊ शकत नाही. हं. आणि मी तर काय यंग आहे, मला मला काही ॲडिक्शन्स नाहीयेत. तर आजकाल कसं झालंय, की कॅन्सर बऱ्यापैकी नॉर्मल लोकांना सुद्धा होत आहे. आणि याचे मेन कारण आहे, की आपली जीवनशैली व्यवस्थित नाहीये. हं. ओबेसिटी वाढलेली आहे, एक्सरसाइज नाही करत, ॲडिक्शन्स आहेत आणि ते सोडून ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, ते आहेत जेनेटिक फॅक्टर्स आणि वाढणारं पोल्युशन. आणि काही गोष्टी ज्या आपण खातो, जे अगदी प्युअर ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये नाही, प्रोसेस्ड फूडचा इंटेक खूप वाढलेला आहे. त्यामुळे कोणीच सेफ नाहीये ह्याच्यामध्ये. तर आपल्या हातात एवढंच आहे, की आपण एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं. आपण जेवढं नॅचरल आणि ऑर्गॅनिक खाऊ शकतो, तेवढं आपण खायला पाहिजे. एक्सरसाइज केली पाहिजे, वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. ॲडिक्शन्सपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं करूनही मी तुम्हाला म्हणते तसं, की कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या हेल्थ चेकअप एक वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करणं, ट्यूमर मार्कर्स बघणं. तर हेल्थ चेकअपमध्ये आम्ही लिहून देतो काय-काय तपासण्या केल्या पाहिजे. हे तुम्ही आवश्यक करायलाच हवेत. तर ॲट लीस्ट हा कॅन्सर झाला तर तो लवकर निदान होईल आणि तुम्ही हं. 100% त्याच्यातून बरे व्हाल.
आणि कुठलेही तुम्हाला जर का साइन अँड सिम्प्टम आढळले जे तुम्हाला वेगळे वाटतात, एखादी गाठ आहे, काही दुसरे सिम्प्टम्स आहेत जे रेड फ्लॅग आहे, आता जे मी डिटेल नाही सांगत. तर असे कुठलेही वाटलं तर तुम्ही इग्नोर न करता, Googleकडे न जाता, ChatGPT न जाता तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या फॅमिली डॉक्टरांना ते अवश्य दाखवावे आणि कुठलेही सिम्प्टम इग्नोर नाही करू. तरच आपण या आजारावरती मात करू शकतो. थँक्यू सो मच रेश्मा मॅम. तुम्ही आज इकडे आलात आणि प्रिव्हेन्शन त्याचबरोबर तुम्ही सेफ नाही आहात. तुम्ही जरी पण अडिक्टिव्ह नसाल किंवा तुम्हाला कुठलं अडिक्शन नसेल, तुम्ही खूप जास्त हेल्दी तुम्हाला स्वतःला फील करत असाल, तरी पण आज इन जनरल आपलं लाईफस्टाईल इतकं चेंज झालेलं आहे की यू नॉट सेफ. आणि जर का तुम्हाला स्क्रीनिंग लवकर करता आलं किंवा तुम्हाला एखादं काही सिम्प्टम दिसत असेल, तर त्याचं अर्ली डायग्नोसिस करणं आणि Googleकडे न जाता डॉक्टरांकडे येऊन त्याची चाच पडताळणी करून घेणं इज द वे टू गो. थँक्यू सो मच मॅम इकडे आल्याबद्दल आणि आमच्याशी चर्चा केली. थँक यू.